जय मुक्ताई. छत्रपती शिवाजी महाराज होते थोर रामभक्त. इतिहासात सापडतात त्यांचे अनेक पुरावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो काळ गुलामगिरीचा होता, तरी त्यांच्यात आत्मभान जागृत झालं नव्हे तर ते केलं जिजाऊ मासाहेबांनी. बालपणापासून त्यांना रामायण, महाभारत, भागवतातील कथा ऐकवल्या. योग्य अयोग्य काय यातला फरक शिकवला. संतांच्या कीर्तनाची गोडी लावून त्यांच्या मनाला, विचारांना अध्यात्माचं कोंदण दिलं आणि मग शस्त्र व शास्त्रात तरबेज करून योद्धा म्हणून सक्षम बनवलं. जाणते झाल्यावर महाराजांना देखील या धर्मग्रंथावर चिंतन केलं आणि त्याच्या उभारणीसाठी वेळोवेळी श्रीराम, श्रीकृष्ण यांचा आदर्श ठेवला आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत इतिहास घडवला. महाराजांच्या रामभक्तीचे अनेक दाखले इतिहासात मिळतात. इतिहास अभ्यासक रोहित पवार यांनी दिलेले काही पुरावे वानगी दाखल आहे. लवकरच अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्या वातावरणात आपण सगळेच राममय झालो आहोत, कारण या रामनामाची आणि रामकार्याची मोहिनी तसूभरही कमी होणारी नाही. कित्येक हजार वर्षानंतरही प्रभू श्रीराम आणि रामायणाचा पगडा भारतीय मनावर दिसतो. पण ही गोष्ट आताचीच नाही, तर हा पगडा 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरही होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने जो शिवभारत ग्रंथ कवींद्र परमानंदांनी लिहिला, त्यांच्या 10व्या अध्यायात म्हणलंय की शिवाजीराजे 12 वर्षांचे असताना ते श्रुती स्मृती रामायण महाभारत ग्रंथातील ज्ञान आत्मसात करून ते प्रवीण झाले. शिवाजी महाराजांना जेधे आणि बांदल घराण्याने खूप मोठी साथ दिली. यावेळी जेधे शकावली या अस्सल ग्रंथात अतिशय सुंदर उल्लेख आहे. हनुमंत अंगद रघुनाथाला, जेधे बांदल शिवराजाला. पुढे शाहिस्ते खान पुण्यावरून चालून आला तेव्हा तो येताना प्रचंड खजिना घेऊन आला. यासाठी सभासद बखरीत एक उल्लेख आलाय. शाहिस्ते खानाची स्वारी म्हणजे कलियुगीचा रावणच. जैसी रावणाच्या संपत्तीची गणना न करावे, तसेच बरोबरीचा खजिना. रामायणात हनुमानाने आणलेली संजीवनी आणि लंका कशी दिसते यासाठी राम सुवेळा पर्वतावर गेले, असा रामायणात उल्लेख आला आहे. महाराजांनी दुर्ग राजगड बांधला तेव्हा त्यांच्या 3 माचांपैकी 2 माचांना संजीवनी माची आणि सुवेळा माची असं नाव दिलं आहे. यावरून शिवाजी महाराजांसाठी राम आदर्श होते आणि रामायणाचे संस्कार त्यांच्यावर झालेत असं दिसतं. आणखी एक उल्लेख सांगते. केशव पंडित नावाच्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांना आणि बाळ संभाजीराजांना प्रयोगरूप महाभारत आणि रामायण ऐकवले. त्या बदल्यात महाराजांनी त्यांना छत्रपती संभाजी महाराजांचं स्वतःचं दानपत्र दिलंय. त्यात ते म्हणतात, माझे वडील म्हणजे राजा दशरथ आणि त्यांचा मी मुलगा राम. छत्रपती संभाजी महाराजांचं स्वतःचं दानपत्र दिलंय. त्यात ते म्हणतात, माझे वडील म्हणजे राजा दशरथ आणि त्यांचा मी मुलगा राम. आणखी भरपूर उल्लेख आहेत. अफजल खान प्रकरणात महाराजांनी सल्ला करावा असा सल्ला सर्व सहकार्यांनी दिला. पुढे अफजल खान भेटीवेळी अज्ञात दासाच्या पोवाड्यात महाराजांच्या तोंडी अफजल खानाला उद्देशून एक वाक्य आलं आहे. काय भ्यावे ते श्री रघुनाथास भ्यावे, तुम्हास काय म्हणून. अशा रीतीने महाराजांच्या चरित्रातून रामभक्तीचे अनेक उदाहरण सापडतात. रामललाचे मंदिर उभारत असलेले पाहून आज त्यांनाही समाधान वाटत असेल, हे नक्की. तुम्हाला ही बातमी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आमचे मुक्ताई वार्ता मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेअर करायला आणि लाईक करायला पण विसरू नका. जय मुक्ताई, जय श्रीराम, जय जिजाऊ, जय शिवराज.